नागपंचमीला विशेष करून कोकणात केला जाणारा पारंपरिक पदार्थ म्हणजे खांडवी. बरेच ठिकाणी ह्याला खांडवी म्हणतात, खांटोळी म्हणतात. तर तो आज आपण बघणार आहोत. अगदी कमी साहित्यामध्ये आणि एकदम रुचकर असा हा पदार्थ नागपंचमीला विशेष करून कोकणात केला जातो. अगदी ह्याचं साहित्य आणि प्रमाण सांगितलेलं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम 1 वाटी मी इथं बासमती तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही याऐवजी कोणताही वासाचा तांदूळ वापरला तरी पण चालेल. आता हा आपल्याला 1 ते 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. म्हणजे यावर काही आपण पावडर लावली असेल किंवा काही घाण असेल तर ती निघून जाते. तांदूळ हा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर तो हलकासा आपण एखाद्या सुती कापडाने तो पुसून वापरला तरी पण चालेल. आता हे पाणी सर्व निथळून घेतलेलं आहे. आता एका सुती कापडावर हे आपल्याला छान पसरून कोरडा करून घ्यायचा आहे. आता हे मी रात्रभर असाच तांदूळ कोरडा करणार आहे. आता पावसाळ्याचा सीझन आहे, त्यामुळं हा फॅनच्या खाली तुम्ही कोरडा करू शकता, वाळवू शकता. आता हे मी रात्रभर असाच ह्या सुती कापडावर पसरून ठेवणार आहे, म्हणजे तो पूर्णपणे कोरडा होईल. आता इथं सकाळी बघू शकता तांदूळ हा पूर्णपणे कोरडा झालेला आहे. यात अजिबात पाण्याचं मॉइश्चर नाही आहे. आता मिक्सरमध्ये ह्याला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. हलकंसं बारीक जसा रवा असतो त्याप्रमाणे हे रवाळ वाटून घ्यायचं आहे. इथं बघू शकता असं रवाळ वाटून घ्यायचं आहे. आता एक कढई घेतलेली आहे. त्यात साधारण 1 ते 1.5 चमचा आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे. आणि हा रवा आहे तांदळाचा, तो आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचा आहे. हा तांदळाचा रवा आपल्याला तुपावर चांगला कलर बदलूस तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता हे करत असतानाच एका साईडला एका भांड्यामध्ये आपल्याला 3 कप पाणी घ्यायचं आहे. जेवढ्या तांदूळ घेईल त्याच्या तिप्पट पाणी घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच वाटीनं इथं 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे. हे एका वाटीच्या प्रमाणानुसार सगळं सांगत आहे. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे. हे उकळत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण हा रवा आहे तो छान अगदी कलर बदलूस तोपर्यंत आपण भाजून घेऊया. इथं बघू शकता रवा छान असा भाजला जात आहे आणि तो हलकासा तूप सोडत आलेला आहे. रव्याचा कलर आहे तो थोडासा बदलत आला की म्हणजे आपला रवा आहे तो छान भाजला गेलेला आहे असं समजावं. आता इथं बघू शकता रवा आहे तो तूप सोडत आहे. आता त्याच वेळी आपल्याला ज्या वाटीनं आपण तांदूळ घेतला होता त्याच वाटीनं इथं ओल्या नारळाचा हा कीस घेतलेला आहे. तो पण आपल्याला हा रव्यासोबत 1 ते 2 मिनटं आपल्याला परतून घ्यायचा आहे. नारळामध्ये थोडंसं मॉइश्चर असतं, त्यामुळं आपल्याला हा पूर्णपणे कोरडा करून घ्यायचा आहे. नाहीतर मग आपली खांटोळी छान अशी थापली जाणार नाही किंवा त्याची वडी चांगली पडणार नाही. इथं 1 ते 2 मिनटं झालेली आहेत. रवा आणि खोबरं छान असं कोरडं झालेलं आहे. इथं बघू शकता आपल्या गुळाच्या पाण्याला पण उकळी आलेली आहे. आता हे गुळाचं पाणी पूर्णपणे आपल्याला याच्यात घालून घ्यायचं आहे. आता जरी तुम्हाला हे पातळ वाटत असेल, पण जसजसा हा रवा शिजेल तसतसं ह्यातलं पाणी आहे ते पूर्णपणे आटून जातं. आता ह्याच्यावर झाकण लावून आपल्याला 2 मिनटं चांगलं शिजवून द्यायचं आहे. 2 मिनटानंतर मी इथं झाकण काढलेलं आहे. अजूनसुद्धा आपला हा रवा आहे तो पूर्णपणे पातळ आहे. थोडंसं हलवून घ्यायचं, नाहीतर मग कढईला खालती चिटकू शकतं. जोपर्यंत हा रवा आहे तो कढईला तूप सोडत नाही तोपर्यंत आपल्याला छान असं शिजवून द्यायचं आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा मी सुंठ पावडर घालत आहे आणि 1 चमचा वेलची पावडर घालत आहे. तुम्ही जायफळ पावडर वापरली तरी पण चालेल. आता हे छान मिक्स करून परत आपल्याला झाकून ह्याला 2 मिनटं वाफ आणून द्यायची आहे. आता 1-2 मिनटानंतर आपण परत ह्याचं झाकण काढून बघूया. आता बघू शकता इथं पाणी पूर्णपणे आटलं गेलेलं आहे. रव्यात ते पूर्णपणे मुरलं गेलेलं आहे आणि रवा आहे तो हलकंसं तूप सोडत आहे. म्हणजे आपलं इथं हा
रवा आहे तो छानपैकी शिजला गेलेला आहे. आता इथं मी गॅसची फ्लेम बंद करत आहे. आता ज्या ताटात आपण ही वडी थापून घेणार आहोत त्या ताटाला मी हलकंसं तूप लावून घेणार आहे आणि आता हे मिश्रण आहे ते आपण ताटात काढून घेऊया. आता हे आपल्याला मिश्रण उलताण्याच्या साहाय्यानं किंवा एखाद्या वाटीच्या साहाय्यानं सर्व पसरून घ्यायचं आहे. हे पसरताना सर्व बाजू एकसारखी यायसाठी आपण हे छान असं पसरून घेणार आहोत. इथं बघू शकता हे छान असं पसरून झालेलं आहे. आता हे गरमच असताना ह्याच्यावर आपल्याला थोडंसं ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे. गरम असतानाच हे ओलं खोबरं इथं घालून घ्यायचं आहे. जर गार झालं तर ते त्याच्यावर छान असं सेट होणार नाही. परत एकदा उलताण्याच्या साहाय्यानं हे थोडंसं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे खोबरं आहे ते खाली निघणार नाही. आता ह्याला आपल्याला हलकंसं थंड करून घ्यायचं आहे. मग आपण ह्याच्या वड्या कापून घेणार आहोत. आता इथं हे पूर्ण मिश्रण आहे ते थंड झालेलं आहे. तुम्हाला आता ज्या आकाराच्या वड्या हव्या आहेत त्या आकाराच्या तुम्ही इथं वड्या कापून घेऊ शकता. मी हलकंसं काजू कतलीचा जसा आकार असतो त्याप्रमाणे इथं वड्यांचा आकार देत आहे. इथं तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे जर प्रमाण वापरला तर तुमची ही खांडोळी अजिबात चुकणार नाही. अगदी ही पारंपरिक पद्धत आहे त्याप्रमाणे मी इथं सांगितलेली आहे. तुम्ही ही पद्धत नक्की वापरा. आता इथं मस्त अशी वडी आपली तयार झालेली आहे आणि इथं बघू शकता गार झाल्यानंतर ही मस्त अशी वडी निघत आहे. मस्त इथं पारंपरिक कोकणी पदार्थ खांडोळी आपली तयार झालेली आहे. कशी वाटली रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कॉमेंट करून सांगा.